नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. मित्रांनो, एक गाथा आहे. ज्यावेळेस आपण वंदना ऐकतो, वंदना म्हणतो, त्यावेळेस दरवेळेस आपण ही गाथा वंदनेच्या माध्यमातून ऐकत असतो, म्हणत असतो. असं म्हणतात की भगवान बुद्धाचा जो धम्म आहे, त्या धम्माचा सार या एका गाथेमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे, या संविधानाचा सार या एका गाथेमध्ये आहे. तर ती अशी कोणती गाथा आहे? तर या गाथेचं नाव आहे धम्मपालन गाथा. तर धम्मपालन गाथा काय आहे हे आपण आज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. धम्मपालन गाथा. सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा. कोणत्याही प्रकारचे पाप न करणे, कुशल कर्म संपादित करणे. सचित पर्योदपनम येतन बुद्धान शासनम. स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणे हेच भगवान बुद्धाचे शासन आहे. धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे. धम्म हा चांगल्या प्रकारे आचरावा, वाईट प्रकारे नाही. धम्मचारी सुखंसेती अस्मि लोके परमिच. धम्माचे चांगल्या प्रकारे आचरण करणारा या लोकी आणि परलोकी सुद्धा सुखी राहतो. न तावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपमी सुत्वा न धम्म काय न पसती. म्हणजे फक्त बडबड केल्याने, फक्त भाषण दिल्याने किंवा जास्त बोलल्याने कोणी धर्मधर होत नाही. तर जो कमी शिकतो आणि ते आपल्या आचरणामध्ये आणतो, ते आचरण करतो, धम्माचे पालन करतो, तो खरा धर्मधर होतो. बऱ्याच वेळेस हा एक प्रश्न उपस्थित होतो की धम्म म्हणजे काय आणि धम्माचे पालन करणे म्हणजे नेमकं काय करणे. तर बऱ्याच वेळेस हा विषय पुढे येतो. तर लवकरच मी या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम.